नमस्कार मंडळी. तुम्हाला वाटलं असली तोंड नाक पॅक करून चाललीत तरी कुठे आम्ही चाललोय फिराय. आता फिराय जायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गाडीचं पोट तर फुल भरायचं. नंतर प्रॉब्लेम नको. मित्रांना भेटलो, हाय हॅलो केलं आणि चला म्हणलं. आम्ही चाललो होतो डबल. आमचा मुख्यात तेवढा सिंगल होता. आता मुख्याचं लग्न नाही झालं मग काय झालं, होईल आज ना उद्या. मित्रांनो, कधीतरी ना निसर्गाच्या सानिध्यात फिरलं पाहिजे. मनसोक्त लय भारी वाटतं बरं का. फिराय गेल्यावर माणसाचा मूड फ्रेश होतो. मग मध्ये थांबलो जरा आणि मला जरा पोटपूजा करावी. मग काय, मग मागवलं भजी, वडापाव, मेंदू वडा. म्हणजे आमचा मुख्य म्हणत होता मेंदू वडा, त्याला म्हणायचं होतं मेंदू वडा, पण मेंदू वडा म्हणत होता. नंतर खाल्लं आणि पुन्हा एकदा लोणावळ्याच्या दिशेने रवाना झालो. मग काय, लोणावळ्यातला घाट, लोणावळ्यातले रस्ते, तसं म्हणे आम्ही पॉईंट पहिला ठरवला होता ना कारला लेणी. पोचताच आम्ही गाडी पार्क केली आणि वर चालत गेलो. वर जसं गेलो तसं पाहिलं, एक डोंगर खोदून त्यात ही लेणी कोरण्यात आली. इथं कोरलेले बुद्ध मूर्ती किंवा मानवांच्या प्रतिमा हे इतकं सुंदर आणि रेखीव काम होतं की मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडला, हे कोरीव काम केलं तरी कसं असेल. कारण त्या काळात कोणत्याही प्रकारचं तंत्र नव्हतं, कोणत्याही प्रकारे मशिनरी नव्हत्या. म्हणजे माणसाने हाताने सगळं कोरीव काम केलंय. पण खरंच लय भारी होतं आणि मनाला एकदम भारावून घेतलं. आतमध्ये आम्ही प्रवेश केला. आतमध्ये पाहिलं एक स्तूप होता, त्यावरही लाकडाचं काम होतं. तसेच शेजारी काही खांब होते, त्यावर एक कोरीव काम होतं. पण मस्त वाटलं आम्हाला. मग काय पाहून झालं, चला मला आता पुढच्या प्रवासाला जाऊ. मग पुढं गेलो. आम्ही पॉईंट ठरवला होता टायगर पॉईंट. टायगर पॉईंटला गेलो. पाहताच तर सगळं एकदम समोर पांढरं शुभ्र आभाळ होतं. असं वाटत होतं आम्ही जसं काय स्वर्गात आलोय. थोड्या वेळाने पाऊस आला. पावसानंतरने पुन्हा एकदा आभाळ मोकळं झालं आणि मोकळं झालेलं आभाळ पाहून आम्ही एकदम मन भारावून गेलं. हिरवं सगळीकडं पांढरं, असं वाटत होतं की आम्ही काही स्वर्गात आलोय काय. दऱ्याखोऱ्या, मन एकदम प्रसन्न झालं. मग काही लोकांनी फोटो घेतले, सेल्फी घेतली, व्हिडिओ घेतले. तसं आम्ही पण काही कमी नव्हतं, आम्ही फोटो व्हिडिओ सेल्फी सगळंच घेतलं. मग मित्रांनो म्हणलं चला आता आपला झालाय परतीचा प्रवास करायचा वेळ. मग काय, गाडीला मारले की बसलो गाडी आणि चला म्हणलं. मग हळू घाटाघाटातनं रस्त्याच्या कडेकडे निघालो. कारण की पावसामुळं सगळा रस्ता वाला झालता. म्हणलं पडलं तर की घरची खवळायची नको, म्हणलं आपलं गपचूप चला. मग सगळं झाल्यानंतर म्हणलं आता पोटपूजा करावी. मग काय, आम्ही गेलो हॉटेल शिवराजला, जे जगप्रसिद्ध आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. मग केली ऑर्डर, आली थाळी. बघितलं तर काय, थाळीत बिर्याणी, तंदुरी, रोट्या, पापड, अंडी. आमच्या बायकोला लय आवडलं, बायकोला पण आवडलं आणि सगळ्यांनाच आवडलं. मग काय हाणले तावून मी काय मागं सरलो नाही. म्हणलं आता लागलेच बघ तर कशाला मागं सरायचंय. दिवसभर एक तर उपाशी होतो. आमच्या मुख्याने केलं लवकर जेवण, त्याचं बारीकच जेवण असतं. पण मी काही मागं सरलो नाही. आपली मस्तपैकी पाण्याची बॉटल, मस्तपैकी चिकन हाणलं दणकडून. मग शेवटी राहिलेलं थोडं बिल घेतलं. म्हणलं द्या पॅक करून. घेतलं पॅक करून, जाऊ म्हणलं घरी. गेलो, बिल भरलं. नंतर शेवटी डालीने पान आणलं मस्तपैकी पान खाल्लं आणि आता चला म्हणलं घरच्या प्रवासाला. चला, धन्यवाद.